होता, म्हणजे पॅरालिसिस झाला होता. त्याच्यामुळे पूर्ण एक साइड सून पडली होती. नंतर या पेशंटला फ्रोझन शोल्डर पण झाला होता. त्याच्या हाताचे मुवमेंट कमी होते. हा 4-5 दिवस आहे या पेशंटचा. आम्ही ट्रीटमेंट करणार कॅराप्रॅक्टिस मोकळं सोडून. हे पेशंट आमच्याकडे आले होते. त्यांना फ्रोझन शोल्डर झाला होता. अर्धवायूचे पेशंट होते, म्हणजे पॅरालिसिस झाले होते. त्यानंतर त्याचा फ्रोझन शोल्डर पण झाला होता. काय नाव आपलं? मी या पेशंट. माझं नाव संजय आहे. कुठून आले आपण? मी राहणार नांदेड. काय त्रास होता आपल्याला? मला 2024 मध्ये पॅरालिसिस झालेला आहे हा आणि माझा डावा शोल्डर पुरा जाम झाला होता. हा हात काय माझा काय म्हणजे असं हे व्हायचं नाही, पुरा जाम झाला होता. हा ते मग मी युट्यूब वरून तुमचा ऍड्रेस हे केला हा. आणि इथं मग आलो इथं. तो आता आल्याच्या अगोदर तुमच्या काय कंडिशन होती हाताची? माझा हात असा डाव्या साईडला जाऊ नये हा आणि वरही जाऊ नये. हा तर 5 दिवसामध्ये जवळपास 80% म्हणजे फरक आहे. आता माझा हात असा जातो वर. वरी जाते ना आता? हो पाठीमागे जाते का असे? ते पण जाते. जातो. हा, समोर आता बरे आहे आपले. जवळपास 80% फरक पडला किती 5 दिवसामध्ये. 5 दिवसामध्ये फक्त. हो. तर आता आपले काही अजून सेशन राहिलेले आहे. रजिस्ट्रेशन आहे. आपली अपेक्षा आहे की तुम्ही 100% नीट होऊन तुम्ही घरी जाऊ, ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद, थँक्यू. आणि ते व्यायाम करत राहा, स्वस्थ राहा. थँक्यू.